नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, उच्च न्यायालयामार्फत अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परमनंट पदांची ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये पाहू शकता 29,200 ते 92,300 इतका पेमेंट आहे, प्लस सर्व भत्ते असणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो ही जाहिरात जी आहे नागपूर खंडपीठ मार्फत देण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पाहू शकता 18 कालच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आजपासून ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे मित्रांनो. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. तर पहा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला इथं पाहायला भेटेल आणि घरी बसले तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. पोस्टाने फॉर्म पाठवायची गरज नाही. तर डिटेलमध्ये आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा व लाईक करा. तर बघा मित्रांनो, नागपूर खंडपीठ अंतर्गत नागपूर या ठिकाणी मित्रांनो वाहन चालक हे पद भरलं जात आहे. तर पहा मित्रांनो, पदाची सद्यस्थिती याच्यामध्ये लक्षात घेता रिक्त असणारी 5 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे अशी एकूण 8 पदांकरता उमेदवारांची निवड यादी लावली जाणार आहे आणि 2 उमेदवारांची मित्रांनो वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे. तर टोटल 10 या ठिकाणी ही पदं असणार आहेत, परंतु 8 उमेदवार जे आहेत डायरेक्ट सिलेक्ट केले जाणार आहेत. 2 उमेदवार जे आहेत वेटिंगवरती ठेवले जाणार आहेत. त्यांना पुढं मित्रांनो या ठिकाणी 8 उमेदवारांपैकी कोण जॉईन होत नाही किंवा गरज लागल्यास 2 उमेदवारांना देखील बोलवलं जाऊ शकतं. तर ही जाहिरात जी आहे मित्रांनो ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो, याची वेतन श्रेणी प्लस याच्यामध्ये सर्व शासकीय भत्ते जे आहेत तुम्हाला परमनंट पदांप्रमाणे आहेत, म्हणजे परमनंट सरळ सेवेप्रमाणेच हा जॉब या ठिकाणी तुम्हाला भेटतोय. तर याच्यासाठी पात्रता काय लागेल? पहिल्यांदा पहा, वयोमर्यादा काय असेल तुमची. अराखीव खुल्या प्रयोगासाठी 21 ते 38 वर्षे आहे आणि राखीव प्रयोगासाठी 21 ते 43 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किंवा न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा 21 वर्षे कंप्लीट पाहिजे. आता पात्रता, शैक्षणिक पात्रता जर बघितली, फक्त 10वी पास तुम्ही या ठिकाणी असणं गरजेचं आहे. परंतु तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता बोलता येणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं मोटर वाहन अधिनियम जो आहे 1988 नुसार मित्रांनो प्रभावीपणे व कार्यरत असं किमान हलके मोटर वाहन, ज्याला आपण लाईट मोटर व्हेकल असं म्हणतो, LMVचं ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे या ठिकाणी मित्रांनो असणं गरजेचं आहे. अर्ज सादर केलेल्या ज्या दिनांकापासून तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे, म्हणजे पूर्वीच असणं गरजेचं आहे, परंतु अर्ज सादर तुम्ही ज्यावेळेस कराल त्या दिनांकापर्यंत तुमच्याकडं ते ड्रायव्हिंग लायसन कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान 3 वर्ष हलके किंवा जड वाहन मोटर चालवण्याचा अनुभव आवश्यक आहे. म्हणजेच लाईट मोटर व्हेकल म्हणजे कार तुम्ही चालवली आहे त्याचा अनुभव 3 वर्षाचा तरीही चालेल, किंवा जड वाहन ज्याला आपण ट्रक वगैरे म्हणतो तशा पद्धतीचं जड वाहन चालवलेलं आहे तुम्ही तरीही चालेल. दोन्हीपैकी एक तुमच्याकडं 3 वर्षाचा अनुभव मात्र त्याचा असणं गरजेचं आहे. इथं अनुभव शासकीय असेल, प्रायव्हेट असेल, कुठलाही या ठिकाणी चालू शकतो, कारण की इथं त्याचा कुठलाही उल्लेख त्यांनी केलेला नाही. फक्त अनुभव तुमच्याकडं चालवण्याचा मात्र पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, उमेदवारास पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड वाहन चालक म्हणून स्वच्छ असावं. उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल, सर्वसाधारण दुरुस्ती तुम्हाला वाहनाची करता आली पाहिजे. त्याचबरोबर नागपूर शहराची प्रादेशिक रचना पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की तुम्हाला वाहन जे आहे नागपूर शहरामध्ये चालवायचं आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सदृढ आणि निर्व्यसनी असावा. 4 चाकी मोटर वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती दोन्हीचा अधिकतम अनुभव आणि कार्यरत ज्ञान आवश्यक आहे. त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे नसेल तरी चालेल, परंतु त्याचं ज्ञान मात्र असणं गरजेचं आहे, कारण की कधी गाडी वगैरे खराब झाली तर किरकोळ दुरुस्ती तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता ही जी पुढची जी प्रोसेस आहे ती कशी आहे त्याची आपण माहिती पाहूयात. तुमची अगोदर शॉर्टलिस्ट लावली जाईल. तुमच्या या ठिकाणी प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येवरून, शैक्षणिक पात्रतेवरनं, गुणवत्तेवरनं सूची लावली जाईल. ती सूची लावल्यानंतर मित्रांनो मग पुढची प्रोसेस होईल. त्याच्या अगोदर पहा, तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे ती माहिती सांगतोय. या ठिकाणी आजपासून सकाळी 11 वाजल्यापासून अर्ज चालू होतील. ते 3 जुलै 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत मित्रांनो तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील. ह्याचे डॉक्युमेंट, सदर अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या पोस्टाला पाठवायचे नाहीत. तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट वगैरे पाठवायचे नाहीत. फक्त अर्जाची प्रिंट काढून तुमच्या समवेत ठेवची आहे. तर बघा, अर्ज भरण्यासाठी अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला SBI कलेक्टची जी लिंक आहे याच्यावरनं तुम्हाला फीस भरायची. तुम्हाला अर्ज फी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी 200 रुपये ठेवलेले. तर पहा, इथं फीस भरण्यासाठी स्टाफ कार ड्रायव्हर ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे. इथं 200 रुपये तुम्हाला फिक्स फीज आहे.
ही फीस भरल्यानंतर तुम्हाला जो नंबर भेटेल तो नंबर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना म्हणजे फॉर्म भरताना या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे, 11 वाजता लिंक या ठिकाणी चालू होईल, त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येईल. तर ही फीस तुम्हाला ₹200 फीज असणार आहे, ना परतावा फीज आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. याच्यामध्ये पहा ड्रायव्हिंग लायसनबद्दल देखील दिलेलं मित्रांनो त्यांनी प्रमाणपत्र जारी करणे, संस्थेचं नाव, व्यक्तीचं नाव, संस्था असल्याची संस्थेची नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी पत्ता हे सर्व त्यांचा शिक्का वगैरे ते मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव जो तुम्ही घेणार आहात, ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेले आहे त्या ठिकाणचं सर्व अशा पद्धतीची माहिती त्याची या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोटर वाहन दुरुस्ती देखभालीचे ज्ञान असल्याबाबत प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र जारी करण्यास संस्थेचं नाव हे देखील तुम्ही देऊ शकतात. त्याचा शिक्का वगैरे सही वगैरे ते देखील तुमचं असणं गरजेचं आहे. हे काय काय डॉक्युमेंट लागतील ती सर्व यादी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर मग आता तुमची निवड कशी होईल पहा, परीक्षेची योजना कशी असेल. पात्र उमेदवार जे आहेत त्यांना परीक्षेसाठी बोलवलं जाईल, ज्याच्यामध्ये चाळणी लेखी परीक्षा 20 गुणाची पहिल्यांदा तुमची घेतली जाईल, ज्यामध्ये कमीत कमी 7 गुण तुम्हाला घेणं आवश्यक आहे. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो खालील विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असतील, ज्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट असेल पहा वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान, त्याच्यावरती प्रश्न असतील. त्यानंतर नागपूर शहर त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती त्याच्यावरती प्रश्न असतील. सामान्य ज्ञानवरती देखील प्रश्न असतील. तर 20 प्रश्न या ठिकाणी 20 मार्कासाठी असतील, एका प्रश्नासाठी 1 गुण असेल. मराठीमधूनच तुमची परीक्षा होईल. मोटर वाहन चालवण्यासंदर्भात त्याच्यानंतर म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट तुमची घेतली जाईल. ड्रायव्हिंग टेस्टसाठी या ठिकाणी 10 गुणाची टेस्ट असेल, ज्यामध्ये कमीत कमी 7 गुण तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी घ्यायचं गरजेचं आहे. तुमची ड्रायव्हिंग टेस्ट प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत घेतली जाईल आणि तुमचा जो अनुभव आहे त्याला 10 गुण दिले जातील आणि तुमची मुलाखत 10 गुणाची या ठिकाणी होणार आहे. तर एकूण 50 गुणांची निवड प्रक्रिया आहे. 50% त्यापैकी मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत, म्हणजे कमीत कमी 25 गुण तरी या ठिकाणी तुम्हाला घेणं आवश्यक असणार आहे. इतर सूचना देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, फॉर्मवरती फोटो वगैरे कसं अपलोड करायचं आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी अर्ज नमुने देखील त्यांनी दिलेले आहेत. सध्या काही डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला पाठवायची गरज नाही. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी जाहिरात मित्रांनो अजून एक प्रसिद्ध झालेली उच्च न्यायालय मुंबईमार्फत नागपूर या ठिकाणचे नागपूर खंडपीठ या ठिकाणी, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, त्याचबरोबर लाईक करा व चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.